विकत आणायचं का कुठून अजिबात नाही. आता काय करायचं आपल्याला साड्याची पटकन असते खराब की साड्याची पटकन काय करा घेऊन कडुलिंबाच्या झाडाखाली व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला अंथरून ठेवायचं त्याच्यावर दगड ठेवायचे आणि रोजची रोज जेवढ्या काही लिंबोळ्या आता इथून पुढे पडलेल्या हे असतील त्या सगळ्या गोळा करून ठेवायच्या आणि चांगल्या उन्हाला वाळवायच्या. आता हे लिंबोळ्या सगळ्या वाळवल्याच्या नंतर करायचं काय तर हे चांगल्या वाळल्याच्या नंतर ह्याला काय करायचं कुचायचं ह्याचा भारडा तयार करायचा आणि तयार केलेल्या भारड्यामध्ये 5 किलो पावडर जी आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये काय करायचे आपल्याला भिजत ठेवायचे. हे भिजत किती वेळ ठेवायचे 24 तास तुम्ही ठेवू शकता आणि हे ढवळत राहायचे. म्हणजे तयार झालेलं जे काही पाणी आहे ना म्हणजे ही भरडीला ह्याला फोडलंय आपण ह्याच्यात जेवढं काही अल्कोलाइट म्हणजे आझायडीरॅक्टिन नावाचा घटक ह्याच्यामध्ये असतो बरं का तो घटक काय करतो पाण्यामध्ये उतरतो ते पाणी सुद्धा विषारी होते. हे तयार झालेलं पाणी चांगलं वस्त्रगाळ करायचं आणि दुसऱ्या मोठा 100 लिटरचा बॅरल घेऊन त्याच्यात 90 लिटर पाणी घेऊन ते 10 लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे पूर्ण द्रावण कितीचं झालं 100 लिटरचं द्रावण झालं. म्हणजे तयार झालेलं द्रावण डायरेक्ट जरी तुम्ही तुमच्या कापसावर सोयाबीनवर किंवा इतर जी काही तुमचं पीक आहे त्याच्यावर जर फवारणी केली आपल्याला सगळ्याला माहिती खाऊ शकतो का मग कडसरपणा आहे कडू आहे तर हे कडसरपणा त्या पिकाच्या पानावर येणार आणि त्याच्यामुळं तिथं जी काही येणारे किडे तिथं जी काही येणारे अंडी आहे ना तिथंच थांबवतं ते येतच नाही तिकडं आणि न आल्यामुळं आपलं पीक त्या पिकापासून जे आहे ते संरक्षित होतं. महत्त्वाचा विषय दुसरा विषय साप जशी कातील टाकत असते तसंच हे सुद्धा कीटक जे आहे ते कातील टाकत असतात. बघा ह्यांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. बघा आता ही जी आहे ना ही पतंग अवस्था आहे. फुलकिडे आपल्या बल्बाकडे येतात का हे त्याच्यानंतर पुढं ही अंडी अवस्था आहे. म्हणजे ह्या नरमादीचं मिलन झालं की अंडी आली अंडे आले की अंड्यात निघालेली ही आली. आता राहण्याचं तुमच्या नांगरटी जर चालू असेल सरपंच साहेब तुम्ही बघितलं असेल तर हे काय अशा पद्धतीची विकतरी रंगाची हे अशी ही दिसते बघा छोटी रानामध्ये निघालेली तर हे म्हणजे सुप्त अवस्था आहे त्या आईच्या. हे सुप्त अवस्था म्हणजे हे सगळं जात असताना कसं होतंय म्हणजे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलत जाताना ते काय करत असते कात टाकत असते. कात साप कात टाकते माहिती ना सेम तसंच हे सुद्धा कात टाकत जे आहे ते आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात हे कात टाकत जात असते. आणि मग ही जी प्रक्रिया आहे ना कात टाकायची ह्याच्यामध्ये जे आहे ते काय आहे हे IGR म्हणून काम करते काय इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करतंय. हे जर त्या किडीनं जर खाल्लं तर तिची कात टाकायची प्रक्रिया खुंटते आणि त्यामुळे लवकर आकारी जे आहे त्याचा मृत्यू होतो आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा यांचं नियंत्रण त्या ठिकाणी आपण होतो. म्हणून आपल्याला सगळ्याला आणि मला हे फुकटात आहे ना आपल्याला काही विकत आणायचं का हे फुकटात आहे आणि म्हणून जे आहे ते आपला शेतातला उत्पादन करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. 100 लिटर पाणी त्याच्यात किती घेतात डायरेक्ट फवारणार का आधी त्याच्यात 15 लिटरचा पंप आहे 15 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यात 100 मिली घेतलं. आता ही बाटली समजा ही कृषी विभाग घेतोय आपला ते निंबोळी ही बाटली समजा ह्याच्यात आपण डायरेक्ट हाय असं फवारतो का हे नको एकच फवारायचं आपण नाही तसं की तयार केलेला लिंबोळी आता आहे 100 लिटरचा त्याच्यातलं किती घेणार हो हो ओके तर हे असं करायचं नाही का हे डायरेक्ट फवारायचं आपल्याला 5% निंबोळी अर्काची थेट फवारणी करायची. समजा ह्या याच्यात लिटर भर तुम्ही काढलं लिटर भर जर काढलं 15 लिटर मध्ये टाकलं तर त्याचं काय होईल डायल्युशन एखादा रंग आहे समजा जास्त मोठं भांड आहे त्याच्यात आपण कुंकू टाकलं थोडंसं टाकलं ते लगेच पान लाल दिसणार नाही. लक्षात आलं का मला काय सांगायचं की याची जी काही म्हणजे कडसरपणाची जी काही ताकद आहे ती जर तिथपर्यंत जाऊ द्यायची असेल पाण्यामध्ये आपण आधी मिक्स करायला डबल गरज नाही. आपण काय केलं 5 किलो लिंबूचं पावडर घेतलंय 5 लिटर पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये 90 लिटर पाणी टाकलं तर डबल पाणी टाकायचं गरज नाही. एक महत्वाचा विषय आणि आणखी एक दुसरा विषय हे चांगलं पानावर पसरवण्यासाठी जे आहे काय करायचं आपल्याला 5 ग्राम आपल्या घरचा कपड्याचा निर्मा आहे ते जरी टाकलं तरी करून झाला हे काय टाकायचं निर्मा तर हे ॲज अ ट्रान्समिनरल ऍक्टिव्हिटी आहे. ते पडलं की सगळं पान जे आहे ते सगळं ऑक्युपाय करायचं सगळा त्याचा लेअर तयार करायचं काम ते करत असतं. म्हणून काय करायचं 5 ते 10 ग्राम निर्मा प्रतिपंप जरी टाकला
चांगलं करून आणि तिची पूर्ण पातळी या पद्धतीनं तुम्हाला ह्या 5 टक्के निंबोळ्या जी आहे ती आता सगळ्यांनी निंबोळ्या गोळा करायच्या आणि तिचं जे आहे की डबल मॅडम येणार आहे साहेब येणार आहे मला